फक्त संवाद होतो तुमच्यामुळे हा. थांबलो, नाही तर अर्धा एक तासाने 100% सगळे या. जोपर्यंत लोक परिसरातली मला चांगली ठाऊक आहे म्हणूनच मी बोलायला लागलो. अहो 4000 लोक महिला कधी आल्या का परिसरातल्या? पिण्याचं पाणी मागतो. हक्काचा 11 टीएमसी असताना 1.5 टीएमसी मागतो. पत्र देणं काय अवघड आहे का? कोण बोलते मला सांगा. बाबासाहेब शिंदे बोलताय. आता मला सगळ्यांना तुमच्या वतीनं हात जोडून सांगतो, बाबा हो, हे प्रशासन अजून काय तारीख द्यायला तयार नाही. लेखी पत्र लेखी पत्र द्या, आम्ही इकडे 10-5 शेतकरी आलेलो आहे. सुरसे आणि हे आपले शिंगाडे. मी थांबा, मी तुम्ही येऊ नका, तुम्ही इकडे आले का आम्ही पुढे जाऊ. चाललो लगेच, तुम्ही इकडे याचं प्रॅक्टिकल काम चालू. ऐका ना माऊली, माझं एवढं म्हणणं आहे का त्यांच्याशी बोला. मी मोबाईल नाही, बोलायची नाही, गरज नाही. अहो, त्यांना सांगा, आवाज येतो इथून. तुम्ही तारीख देऊ शका ना. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक काही शेतकरी वंचित नाही, तर आम्ही मरायला लागलो. इथून आवाज ऐकायला येत असेल तर या उद्देशाने प्रशासन मुख्यमंत्र्याचं ऐकायला तयार नाही. ऐकून तर घ्या. आवाज येत असेल तर ऐकून घ्या. बोला तुम्ही, बोला, ते ऐकतायत म्हटलं. हॅलो, काय नंबर कनेक्ट हा म्हटलं साहेब त्यांच्याकडे द्या ना फोन. बोलायचं. हे बघा, अण्णांसोबत बोला म्हणा. याला कनेक्ट करा. याला या फोनला कनेक्ट करा. फोन नंबर सांगतो आम्ही. नाही ऐका ना जरा, तसा विषय नाही. बोला बोला, मोठ्या आवाजात बोला जरा. हा, मग बसून ठेवलं तर का तुम्ही घाबरू नका. मी आमचे 10-20 जण आम्ही जीव देऊ, पाणी येईन, आपल्याला टेन्शन नका घेऊ. त्यांना माहिती आहे. हा, नाश्ता पाणी सगळं झालं अण्णा, बरं का, सर्व आहे. अयो, नाश्ता पाणी प्यायला पाणी नसलं, नाश्त्यानं जगतील का माणसं? सगळं आहे. काय घडामोडी झाल्या याच्यावर आता आमच्या अंतईदीच्या वेळेस भाषण करा.